आपण नेहमी दख्खनच्या इतिहासाबद्दल बोलताना लढाया, सुलतान आणि राजघराण्यांबद्दल ऐकतो, बरोबर ना? पण खरं पाहिलं तर कोणत्याही राजवटीचा मूळ आधार काय असतो? तर या विश्लेषणामध्ये आपण राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत 15व्या शतकातल्या दख्खनमधील त्या लष्करी, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था ज्यांनी नकळतपणे एका मोठ्या बदलासाठी, एका नव्या शक्तीसाठी पाया तयार केला. आणि हेच सार या एका वाक्यात दडलंय. साम्राज्य सैन्याच्या बळावर उभी राहतात, पण प्रदेश व्यवस्थांच्या आधारावर टिकतात. याचा अर्थ अगदी सोपा आहे. साम्राज्य येतात आणि जातात, पण एखाद्या प्रदेशाचा खरा इतिहास घडवतात त्या तिथल्या व्यवस्था, ज्या टिकून राहतात, विकसित होतात आणि पुढच्या काळाला आकार देतात. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या व्यवस्था का महत्त्वाच्या होत्या ते पाहू. त्यानंतर दख्खनचा लष्करी पाया कसा होता, त्याची आर्थिक आणि कृषी शक्ती कुठून आली आणि स्थानिक प्रशासनाचं जाळं कसं विणलं गेलं होतं हे समजून घेऊ. आणि मग शेवटी या सगळ्यामुळे दख्खन कसा बदलत होता यावर एक नजर टाकूया. तर आपला पहिला मुद्दा, व्यवस्था टिकतात. आता बघा, 15व्या शतकात वरवर पाहिलं तर असं दिसेल की बहामनी सल्तनतमध्ये अंतर्गत कलह चालू आहेत, भांडणं आहेत, पण खरं तर पडद्यामागे काहीतरी खूप मोठं घडत होतं. दख्खनच्या समाजात आणि प्रशासनात खूप खोलवर रुजणारे बदल होत होते. हे बदल हळू होते, पण तेच या प्रदेशाचं भविष्य घडवत होते. ठीक आहे, तर मग आता वळूया लष्करी पायाकडे. कोणत्याही सत्तेचा कणा म्हणजे तिची लष्करी ताकद, नाही का? 15व्या शतकातल्या दख्खनमध्ये या लष्करी रचनेचे 3 मुख्य स्तंभ होते: घोडदळ, किल्ले आणि व्यावसायिक योद्धे. त्या काळात दख्खनमध्ये सतत प्रादेशिक संघर्ष चालायचे. त्यामुळे ज्यांच्याकडे वेगवान हालचाल करणारं घोडदळ आहे त्यांना खूप महत्त्व आलं. मग प्रदेशावर नियंत्रण कसं ठेवणार? त्यासाठी किल्ल्यांचं एक भक्कम जाळं उभं राहिलं. आणि याच काळात विशिष्ट युद्धकलेत पारंगत असलेल्या म्हणजे प्रोफेशनल योद्ध्यांची घराणी उदयाला आली. आणि या किल्ल्यांच्या जाळ्याचा आवाका किती मोठा होता माहितीये? दख्खनमध्ये त्या काळात 250हून अधिक महत्त्वाचे किल्ले होते. विचार करा. पण हे किल्ले म्हणजे फक्त लष्करी चौक्या नव्हत्या? नाही, ते होते प्रशासनाचे केंद्र, धान्याची कोठारं आणि जिल्ह्यांची मुख्यालयं सुद्धा. त्यामुळे स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवणं खूप सोपं झालं होतं. बरं, इतकी मोठी लष्करी व्यवस्था उभी करायची म्हणजे पैसा तर लागणारच. मग हा पैसा कुठून येत होता? त्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया हवा. आता आपण त्याच आर्थिक आणि कृषी प्रणालींकडे वळूया, ज्यांनी स्थानिक घराण्यांना फक्त संपत्ती नाही तर सत्तेचा हक्कही मिळवून दिला, म्हणजे वतन, जहागीर आणि जमिनीवरील हक्क. यातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे वतन. वतन म्हणजे काय? तर सोप्या भाषेत वंशपरंपरागत हक्क, म्हणजे महसूल गोळा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, सैन्य पुरवणे या सेवांच्या बदल्यात दिलेले हक्क. आणि हे हक्क पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबाकडे राहायचे. त्यामुळे काय झालं की त्या कुटुंबाची सत्ता आणि ओळख त्या प्रदेशाशी कायमची जोडली गेली. साहजिकच त्यांना स्थानिक पातळीवर प्रचंड अधिकार मिळाले. वतनासोबतच जहागीर आणि इनाम देण्याची ही पद्धत होती. हे काय होतं? तर लष्करी सेवेच्या बदल्यात दिले जाणारे जमीन महसुलाचे हक्क. यामुळे त्या कुटुंबांना एका विशिष्ट प्रदेशात आर्थिक आणि लष्करी दोन्ही प्रकारचं नियंत्रण मिळालं. त्यांची संपत्ती आणि त्यांची निष्ठा दोन्ही त्यांच्या प्रदेशाशी घट्ट जोडल्या गेल्या. आणि याच काळात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. सिंचनाच्या सोयी वाढल्या, नवीन जमीन लागवडीखाली आणली गेली आणि त्यामुळे शेतीचा विस्तार झाला. परिणामी ग्रामीण भागातली संपत्ती वाढली. आणि मग ह्या संपत्तीवर ज्यांचं नियंत्रण होतं त्या स्थानिक सरदारांची ताकदही आपोआपच वाढली. या सगळ्या आर्थिक बदलांचा परिणाम काय झाला हे इतिहासकार A.R. कुलकर्णी यांनी अगदी अचूक शब्दात सांगितलंय. ते म्हणतात, महाराष्ट्रामध्ये राजकीय विकेंद्रीकरणापूर्वी आर्थिक विकेंद्रीकरण झाले होते. किती महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणजे राजकीय सत्ता मिळवण्याच्या आधीच या प्रादेशिक घराण्यांनी आर्थिक स्वायत्तता मिळवली होती. आता आपण पाहूया स्थानिक प्रशासनाचं जाळं, म्हणजे सुलतानाच्या अधिकाराच्या खाली कोण काम करत होतं. तर स्थानिक वंशपरंपरागत अधिकाऱ्यांचं एक खूप दाट जाळं होतं. हेच अधिकारी रोजचा कारभार सांभाळायचे आणि प्रशासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तर म्हणून काम करायचे. या जाळ्यामध्ये कोण कोण होतं? तर देशमुख, जे परगण्याचे प्रमुख होते, महसूल आणि सैन्य बघायचे. मग देशपांडे, जे हिशोब आणि नोंदी ठेवायचे. आणि गावाच्या पातळीवर पाटील आणि कुलकर्णी, हे सगळे वंशपरंपरागत अधिकारी होते. खरं तर तेच स्थानिक पातळीवर प्रशासनाचा गाडा चालवत होते. बहामनी सल्तनत त्यांच्यावर अवलंबून होती, पण त्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नव्हती. ही एक प्रकारे समांतर सत्ता प्रणालीच होती. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे?
आपण लष्करी, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था पाहिल्या. या सगळ्यांनी मिळून काय केलं तर बहामनी सल्तनतची जी केंद्रीय सत्ता होती ती हळूहळू कमी केली. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. आणि ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया होती. बघा, जेव्हा बहामनी सल्तनतीची केंद्र सरकारची पकड ढिली झाली तेव्हा स्थानिक सरदारांना मोकळं रान मिळालं. त्यांनी आपापल्या किल्ल्यांवर, आपल्या सैन्यावर आणि महसुलावर नियंत्रण वाढवायला सुरुवात केली. यातूनच प्रादेशिक स्वायत्ततेकडे वाटचाल सुरू झाली. आणि यालाच दुजोरा मिळतो इतिहासकार शेरवाणी यांच्या विधानातून. ते म्हणतात की 15व्या शतकात दख्खनमध्ये प्रभावी विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. म्हणजे ही प्रक्रिया त्याच काळात सुरू झाली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 15व्या शतकाच्या अखेरीस दख्खनचं चित्र कसं होतं? बहामनी सल्तनत कमकुवत झाली होती. सरदार जास्त स्वतंत्र म्हणजे स्वायत्त झाले होते. योद्धा कुटुंबांची ताकद वाढत होती. किल्ले हे आता प्रादेशिक अस्मितेचे केंद्र बनले होते आणि समाज पूर्णपणे लष्करीकरण झालेला होता. या सगळ्यामुळे भविष्यात ज्या प्रादेशिक शक्ती उदयास येणार होत्या त्यांच्यासाठी एक परफेक्ट राजकीय आणि सामाजिक रचना तयार झाली होती. आणि मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा मध्यवर्ती सत्ता कमकुवत होते तेव्हा या स्थानिक व्यवस्था कशा प्रकारे नव्या सत्तेचा पाया बनतात? याच प्रणालींनी, याच व्यवस्थांनी दख्खनच्या पुढच्या राजकीय परिवर्तनाची, एका नव्या युगाची रचना तयार केली होती. यावर नक्की विचार करा.